एकदा तर लग्नानंतर ना पहिल्यांदा मी आली आहे माझ्या माहेरी म्हणजे जाचकवाडीला. तर हे माझं चुलत्यांचं घर आहे म्हणजे दादाचं घर आहे. तर आता मी लग्नानंतर तुम्हाला पण माहिती आहे या स्वरामध्ये आलेच नाही आणि कोणी नसतं पण आमच्या इथे. तर थोडंसं असं आता खराब झालंय. माझ्या साडीला मॅच झालंय बघ की. बापरे या खूप जास्त जुनं घर आहे माझ्या. लाईट लावून घेते. तर हा आमचा हॉलच म्हणू आपण आता म्हणजे पहिलं घर जिथे की सगळे कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी इथे बसायचे. माझ्या मम्मी पप्पांचे वगैरे इथे फोटो लावलेले होते देवाचे वगैरे भरपूर काय काय होतं. आता काहीच नाहीये घरामध्ये. माझी चुलती असते त्याच्यामुळे थोडंसं पाणी वगैरे ती इथे असं भरून ठेवत असते कारण आमच्या इथे पाणी आलं तर कधी पाहुणे येणार असेल असं काही यात्रा वगैरे दिवाळी वगैरे काही सण असेल तर. इकडे आमची जुनी खाट आहे खूप जुनी आहे म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नातली वगैरे असावी असा माझा अंदाज आहे. आणि ती खाट ते गेल्यानंतर ना पण आम्ही जेव्हा जेव्हा हॉस्टेलवरनं सुट्टीवर इकडे यायचं त्यावेळेस आम्ही ते वापरलेलं आहे. इकडे आमचा मला आठवतं थोडंसं की ज्यावेळेस माझे मम्मी पप्पा होते म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी तर त्यावेळी इथे टीव्ही असायचा आणि बाहेर अँटिना असायचा. असा अँटिना हलवायचं आम्ही मग कळायचं आतमध्ये रेंज आली की नाही. इकडे आमचं बिछाणं वगैरे असं काय काय असायचं. त्यावेळी हा खाट इकडे होता पण आता बऱ्यापैकी चेंज केलंय. इथे माझ्या वडिलांनी एक साईबाबांचा फोटो लावलेला होता. हे बघा हे तुम्हाला असं दिसतंय का थोडं थोडं फ्रेम. तर इथे साईबाबांचा फोटो होता. तिथे लिहिलेलं होतं सबका मालिक एक ओम साईराम. म्हणजे मला बऱ्यापैकी गोष्टी आठवतात म्हणजे नाही 90% नाही आठवत पण 10% असतं ना आपण किती पण मोठं झालं तर ते आठवतं असं. तर हा आमचा हॉल झाला आणि दोनच याचं घर होतं म्हणजे दोनच खोल्यांचं घर होतं. तर इकडे हा आमचा किचन होता म्हणजे आहे. तर ह्या किचनमध्ये आता मला आठवत नाही एवढं पण ही मांडणी ह्या साईडला होती. इथे गॅस असायचा आणि चूल होती इथे नाही सॉरी ह्या कोपऱ्यामध्ये चूल होती माझ्या मम्मी पप्पा असताना तर 20-1 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर ना माझ्या आजीने म्हणजे ते गेल्यानंतर ना तिने इथे देव्हारा बनवलं होतं आपल्या घरातल्या घरात. हे असं मातीने बनवून घेतलं होतं. ही भिंत सुद्धा ना जुनी होती मातीची होती. आता माझ्या चुलत्यांनी त्यांचं आणि आमचं घर ॲज इट इज सेम टू सेम होतं पण ज्यावेळी त्यांनी त्यांचं घराचं बांधकाम केलं ना तर त्यावेळी ही आमची दोघांची एकत्र भिंत होती मग मातीची पाडली आणि आता ही सिमेंटची झाली. पण आता आम्ही इकडे नसतो आमच्याकडे पैसे नसायचे त्यावेळी आम्ही काही कामच केलं नाही त्याचं म्हणजे काय बोलतात ते प्लास्टर वगैरे काही केलंच नाही. आणि आमची ही माझी आजी आहे बरं का जी माझी म्हातारी आजी आहे ना मुख्य आजी आम्ही म्हणतो जिला ऐकायला बोलायला येत नाही. आता तिच्या काही लोकांनी तिला बघितलं असेल तर काही बघितलं पण नसेल पण ही माझी आजी आहे. मलाच वाटत नाही ही माझी आजी कारण आता आणि ती आता जशी दिसते तशी आणि याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. एवढी देखणी होती म्हणूनच माझ्या बाबांनी केली होती. शिवाय माझ्या आजीला ऐकायला बोलायला येत नव्हतं तरी आणि माझे बाबा एकदम छान होते म्हणजे सगळं ऐकायला बोलायला हात पाय वगैरे सगळं व्यवस्थित होतं तरी त्यांनी केलं होतं कदाचित माझी आजी छान दिसत असेल म्हणूनच. आणि ही सुद्धा माझ्या मम्मीच्या लग्नातली मांडणी आहे. तर इथे सगळ्यात मोठा खजिना म्हणजे तरी पण आम्ही खूप बऱ्यापैकी सगळं घर खाली केलंय. पण हे आमच्या पेट्या त्याच्यामध्ये तिचं आहे ना इथे अजून एक अशी मोठी लाकडाची पेटी असायची आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठ्या ह्याला काय म्हणतात मला आठवत नाहीये जाऊ द्या पण मला माहित होता शब्द आठवत नाही आता. पण ह्याच्यापेक्षा पण मोठी एक अशी टाकी होती. अशा 3-4 पेट्या असायच्या. ती सगळं त्याच्यात ठेवायची सगळं म्हणजे तिचं काही पण असू दे साड्या वगैरे सगळं ती त्याच्यात ठेवायची. तिचं ते खजिन्याची पेटी होती. पैसे असू दे तिचं काही तिच्याकडे सोनं काय पण असू दे ती तेल मीठ मिरची सुद्धा ती त्याच्यात ठेवायची. अगोदरचे लोक वेगळेच होते. आणि आता ना इथे बंद केले बरं का. हा दिसतंय असं पेपर लावलाय दिसतंय. तर तिकडनं ना पूर्ण असं उजेड यायचं म्हणजे आता जेवढं असं लाईट कमी वाटतं ना तेवढा लाईट कमी नसायचा. एकदम असं छान फ्रेश वाटायचं. पण ते ना आता खूप जास्त घर पडायला लागलं म्हणजे इथलं पडलं होतं बऱ्यापैकी. आम्ही ते लिपून वगैरे परत वरतून कवलं वगैरे ठेवून घेतलेत. म्हटलं कधी आलो गेलो तर वापरायला होईल म्हणून आम्ही ते बंद करून घेतलंय. आणि कलर वगैरे पण आम्हीच दिलाय. अगोदर आम्ही जेव्हा मी लहान होते ना ही पण भिंत आणि ही पण भिंत पूर्ण असं पोचारून घ्यायचो. ती
माती भेटते ना तर ती चाळून घेऊन यायचं, मग त्याचं पाणी वगैरे करायचं आणि असं छान पोचारून घ्यायचं. पण आता माझ्या लग्नाच्या नाही अगोदरच थोडंसं आम्ही एकदा कलर दिला होता त्या पंपाने. त्याच्यानंतर ना म्हटलं आता कुठे कोणाला टाइम भेटणार एवढं सगळं साफ करत बसायला, म्हणून मग आम्ही तो कलरच लावून घेतला आणि तोच कलर दिला, त्याच्यामुळे तो तसा कलर आहे. आणि इथे मी सारवते बरं का, दिसतंय हे आमची ह्या घराला भुई आहे. भुई माहित आहे ना, बऱ्याच जणांना माहित पण असेल जे गावाकडनं व्हिडिओ बघतात. तर इथे आम्ही हाताने मस्त सारून वगैरे घ्यायचो. माझी इच्छा होती ह्यावेळी पण आलं का पहिले सारून घेईल, कारण की आता घर बऱ्यापैकी साफ केले तर म्हटलं आपण स्वच्छ करत राहिलो तर ते तेवढं स्वच्छ पण राहील. आणि ह्या घराला बाहेर फरची आहे. एक मिनिट हे काढते. मग अशी सगळ्या माझ्या बहिणी वगैरे आल्या ना, तुम्ही बघितलंच असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये, तर त्यावेळेस तिकडे येऊन झोपलेल्या, कारण त्या घरात थोडं गरम होत होतं आणि इकडे कौल असल्यामुळे छान वाटतं. तर हे इकडे फरची आहे, ती पण जुन्या पद्धतीची माझ्या मम्मीने वगैरे कोणीतरी लावली असेल. आणि आमच्याकडे ही मोरी आहे. ही मोरी इकडेच पाणी वगैरे येतं, इकडेच आंघोळी वगैरे असतं आणि तिकडे टॉयलेट बाथरूम वगैरे. तर असं आमचं छोटंसं घर आहे. आणि सांगायचं हे की आम्ही एवढ्याशा घरातून, मी त्या दिवशी बोलले होते ना की एवढ्याशा आमच्या पडक्या घरापासून तर फ्लॅटपर्यंतचा प्रवास केलाय. म्हणजे सोपी गोष्ट नाही. अजूनही दाखवते तुम्हाला. बघा आमच्या इथे हे दाखव स्वरा, हे आमच्या इथे भिंत नाहीये तर आम्ही प्लायवूड बसून घेतलंय. आणि हे दरवाजे सुद्धा आहे ना, इथे बऱ्यापैकी पडायला आले होते. तर खूप जुनं बांधकाम आहे ना, तर इकडे असे पत्रे वगैरे बसवलेत. आणि मागचं पण बऱ्यापैकी अडगणीला चाललंय, पण नाही आम्ही त्याला चांगलं करू किंवा आलेच यदा कदाचित आमचे तिकडचे सगळे काम होऊन तर आम्ही इकडे बांधकाम करू. बघू, तो पुढचा प्रश्न आहे. पण असं आमचं छान असं घर आहे. या बाहेर माझ्या लग्नाचा त्याला काय बोलतात, हे तोरण होता ते तसंच राहिलं. आणि माझ्या लग्नाची जे बांबू वगैरे, तुम्हाला माहिती आहे का, मांडव ढाळाचा कार्यक्रम असतो तो इथे टाकला होता ना, मांडव. तर ते हे बांबू लावून त्याच्यावर लिंबाचा पाला वगैरे टाकलेला, तर तो मांडव ढाळा पण आता काढला. तर असं माझं छोटंसं घर. आणि इथून माझा तिथपर्यंतचा प्रवास. माहिती आहे, मला सगळेजण बोलतात की तुझी लाईफची स्टोरी सांग, तुझी लव्ह स्टोरी सांग. लवकरच मी सगळ्यांना सांगणार आहे. पण माझं घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या तिघींची जी लाईफ आहे ती ह्या घरामध्ये गेलेली आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी पण हॉस्टेलवरनं इकडे यायचो ना, त्यावेळी इथे राहायचो, इथेच मज्जा करायचं, इथेच मस्ती करायचं, इथेच भांडायचं आणि इथेच मोठे झालो आहे. तर हे असं माझं छोटंसं घर. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठे हे सांगते, आळेफाट्याच्या पुढे आलं ना की बोटातनं आतमध्ये यायचं लेफ्ट साईडला, आणि मग इकडे आंबी, फुरकुंडी वगैरे काय. आणि तिकडेच माझं हे जाचकवाडी म्हणून एक छोटंसं गाव, आणि त्या गावातलं माझं हे छोटंसं घर. तर असं आहे. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि छान अशी कमेंट करा. थँक्यू, बाय. आणि सबस्क्राईब नक्की करा.